जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. थोडेच दिवस केले, आता माहिती आहे ना तुला, इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण. आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे ना, म्हणजे मग सगळं ओके होईल. आणि मग 300 करोड आपले आणि मग आपण जाणार फॉरेनला. ये बेबी. तीच करतोस ना मला सुनबाई म्हणून? मी नाही म्हटलं सुन. सुनबाई, मला भेटायला ये, मला बोलायचंय. मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार. काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. प्लस माझं, मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं. आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. तुला राधिका वहिनीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण या फेजमध्ये राधिका वहिनीसोबत तो होता आणि त्याच्या मनात राधिका वहिनीसाठी फिलिंग्स आहेत. मला कळतं रे, राधिकाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. आणि सौमित्र सारखा माणूस जर तिच्या आयुष्यात आला तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. आता तुम्हीच माझ्या हाती आयती संधी दिलीत म्हटल्यावर आता मी तुम्हाला याच्यात गुंतून ठेवून माझं काम कसं काढून घेतो बघाच तुम्ही. तुझ्या सासरी काय घडतंय? गॅरी फायनली गेला का ऑफिसला? हा जायला लागला तो. गुड फॉर नथिंग दिला ना त्याला जॉब. तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी संघटनेला जमा झालेली 35 करोडची रक्कम देतो. 35 करोड? आणि आनंद, तुला कळत नाहीये, मला मनापासून वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. हे बघ गुरु, तू इथे जर परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस ना. अरे नाही, काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आनंद. मला जेन्युइनली वाटतं या दोघांनी एकत्र यावं. तू असं कर, तू एकदा आयडिया ऐकून घे. तुला नाही पटली तर नाही म्हण. हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. माझ्यासाठी बुके? उद्या हॉटेलमध्ये भेट. जर तू आलीस तर ठीक, जर नाही आलीस तर याच्यानंतर मी कधी कॉल करणार नाही. चुपचाप अमेरिकेला निघून जाईल. अरे गुड फॉर नथिंगला बुके कोणी दिला? तिने दिलं असेल ना कोणीतरी. काय यार गॅरी, मला कोणीच काहीच देत नाही. तू काय असं लहान मुलीसारखं हट्ट करते? त्याला फुगा मिळाला, मला पण फुगा पाहिजे. आता दिला असेल तिला बुके कोणीतरी. त्याच्यात तेच तर म्हणतेय, दिला असेल तिला कोणीतरी बुके. मला का नाही देत तू काही? खूप सुंदर दिसत आहे तुला रंग. छान, एकदम मस्त साडी बडी आहे. हा भाई, काही खास बात आहे का? मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना, तशी आता ही पण खोटं बोलेल. ऑफिस मध्येच जायचंय. आणि हा, त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. हाँ फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ, पर उस आदमी का नाम क्या है? गुरुनाथ सुबेदार. मीन्स गॅरी ने राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा. सौमित्र, हे काय लिहिलंय याच्यावरती? हे काय लिहिलंयस तू? हे बघ, हे असं काही होणार नाहीये. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. अरे का आलायस इथे परत? तू जा ना, ऑफिस सोडून जा ना. नको येऊस इथे परत. तुला आधीच सांगितलं होतं मी की तू ऑफिसमध्ये परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट करू नकोस. राधिका वहिनींच्या आयुष्यात काही त्रास देऊ नकोस. का केलंस हे सगळं तू? अरे आनंद, अरे मी खरंच काही केलेलं नाहीये. आज जे काही झालं हे बघून खूप बरं वाटलं असेल तुला. हे सगळं जाणून बुजून घडवून आणलंयस तू, कारण तुला ते नको होतं सगळं. तुला ही इच्छाच नव्हती की सौमित्रने राधिका वहिनींना काहीतरी विचारावं. आणि एवढंच नाही, माझंही नाव घेऊन तू मोकळा झालास. हे आनंद, अरे नाही रे बाबा, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. मग काय ते ठीक आहे, ते बुके दिलंस तू, त्यात ते राधिका वहिनी आणि सौमित्र एकत्र आले, ते मलाही हवं होतं. पण त्याच्यानंतर काय ती केक आणि त्याच्यावर ते का केलंस यार हे सगळं? अरे तुला चांगले प्रयत्न करायचे होते तर ते कन्स्ट्रक्टिव्ह तरी असले पाहिजे. असं डिस्ट्रक्टिव्ह का वागलास? अरे डिस्ट्रक्टिव्ह काय आनंद याच्यामध्ये? नाही, मला एक गोष्ट सांग तू. आता सौमित्रचं राधिकावर प्रेम आहे हे तिला कसं कळलं असतं? नाही तर अरे नको कळू दे ना, नको कळू दे. आम्हाला माहिती आहे, आम्ही तसं काही प्रयत्न केलेत का? नाही ना. तू काय एवढं हे कॉम्प्लिकेट करतोयस? प्लीज यार, हे बघ, मला ना हे तुला सांगायला खूप ऑड होतंय, पण प्लीज प्रॅक्टिकली ऐकून घे. नको पडूस त्या दोघांच्या मध्ये.
तू तुझं आयुष्याचं काय करायचं ते तू ठरवलंयस ना, तू पुढे गेलायस ना, आता त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असेल तर होऊ दे ना प्लीज. यार वहिनींचा तुझ्यावर आता विश्वास राहिलेला नाहीच आहे, आता आमच्यावर पण विश्वास राहिलेला नाही. आनंद तू जरा का केला शागाऊपणा? आनंद तू जरा शांत होतोस का? मी याच्यासाठी आलोय इथे परत एकदा की यातनं काहीतरी आपण मार्ग काढूया ना. नको बस, आता तू काही करू नकोस. केली तेवढी मेहरबानी आहे. तू समजूनच घे. अच्छा मी समजून घेते. हा बघ, हा मला सांगतो की मी समजून घेत नाहीये. अरे जेनी तू त्याला समजून मध्ये सांगतोयस ते मला माझ्याशी बोल ना. कारण तू समजून घे, तू शांतपणे ऐकशील का? हे बघ मी मान्य करतो, मी जेन्युइनली प्रयत्न करत होतो ना, मी जेन्युइनली प्रयत्न केला पण त्यातनं काही झालं नाही. याला आता मी काय करू? अच्छा मी काय करू? वा ऐकलंस, मी काय करू? अरे करून तू मोकळा होतोस रे, पण आम्ही सगळे फसलो ना आता. अरे माझं सोड सौमित्र, त्याची काय अवस्था झाली आहे माहितीये का तुला? अरे तो मला बोलत होता, माझ्यावर चिडला होता. सगळ्याची माती केलीस रे, माती. ऐक हे बघ, काम डाऊन. मी काय म्हणतोय तेवढं तर ऐकून घे ना. माझं एकच म्हणणं आहे की आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया ना. हे बघ मी राधिकाशी बोलतो, तू सौमित्राला म्हणावं. अरे आनंद, हा सर. अरे तुझ्याकडेच काम होतं. आता जस्ट बँकेत जाऊन आलो शेतकरी फंडासाठी, आणि ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. तर मला एक अर्जंट काम होतं, मी जरा जाऊन येऊ का? कसं कसं? हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. अरे 35 करोड येत आहे शेतकऱ्यांचे, आणि ती रक्कम रिसिव्ह करायला तू इथे पाहिजेस. कदाचित ना गॅरी हे सगळं करण्यामागे काहीतरी रिझन असेल. काय सॉलिड रिझन वगैरे नाहीये, कळलं ना तुला ना. आणि मी आता चांगला लेसन टीच करणार आहे, बघ असतो. तुला जे करायचंय ना ते कर. मी हे प्रकरण माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करते. हे काय करताय तुम्ही? नाही राधिका, हे बघ मी तुझे पाय सोडणार नाही. हे बघ मला कळतंय हे मी असं एकदम करायला नको होतं. हा सगळा विचार तुम्ही चूक करण्याच्या आधी करायला हवा होता. हे बघ तुम्हाला दोघांना एकत्र आणणं एवढाच हेतू होता, माझा हेतू वाईट नव्हता. किती मूर्खासारखं बोलताय, कळतंय का तुम्हाला? राधिका त्यात काय आहे? सगळ्यांना माहिती आहे ना. उलट मला आधी माहिती असतं ना तर मी आधीच बोललो असतो सौमित्राशी. हे तू का केलं परत आता सांग बरं. हे बघ आता सौमित्र आणि ही बोलत नव्हते तर त्यांनी परत एकत्र यावं म्हणून मी प्रयत्न केले आणि सगळं माझ्यावरच उलटलंय आता. हे तुम्हाला माहिती होतं का? हे काय बोलतायत हे खरं आहे का? अगं आई आता माहितीच आहे ना सगळ्यांना. रेवती, नाना, गुप्ते सगळ्यांना माहितीच आहे की नाही? हो बस, आता तुम्ही माझ्याशी काहीही बोलू नका. राधिका मी महिनाभर गेला, महिनाभर एक पार्टी झाली आमची. म्हणजे ऑफिस मी नवीन होतो ना, मी तेव्हा पार्टी झाली आणि मला यायला तेव्हा 1 वाजलेला, मुलुंडवरनं यायला 1 वाजलेला. तर 1 वाजल्यापासून मी 3 वाजेपर्यंत बाहेर होतो. तिने चेन लावली होती फक्त, आणि तू इथेच आहेस ना? हां ते बघवते, आहेस ना तू? अगं जेडे, तू कुठे चाललीस? तू नाही कुठे उभा राहायची? आता ही काय तुझं घर राहिले वे तवा? म्हणजे आता ही घर अजिंक्य आणि शीतलचं आहे, मग गुढी उभा राहायचा मान बी त्यांचाच आहे ना. ज्यानं त्यानं आपापल्या दारात हार, तोरण, गुढी उभा राहायची. तुम्ही जर वास्तू अशी कायम बंद ठेवली का नाही तर तुमची कामं बी सारखी बंद होत्याल. घराचं दार जर आज उघडं असलं का नाही की पाडव्याची लक्ष्मी घरात येती. तुला ही माळ आवडली आहे का? हा काय काय विचारते मी सरिता, तुला हवी आहे का ही माळ? नाही नाही नको, तसं काय नाही. पण ही माळ चला पाटणकर साहेब. पाटणकर साहेबांशी थोडं बोलूचं होतं. काय झालं बोल ना. तुमची एक मदत हवी होती. कुठे ढोल लेझिम सुरू आहे तर कुठे ढाल तलवारीची कसब दाखवली जाते. रायगडाची माती सोन्यात मळली जाते. आणि या क्षणी आमचे दादासाहेब आहेत तरी कुठे? दादासाहेब, बत्ताशीबाई, वहिनीसा, जरूर तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. राजनंदिनीच दादासाहेबांची एकुलती एक मुलगी होती. राजनंदिनी दादासाहेबांची मुलगी होती. आता जयदीप ईशाच्या नावावर त्याची इस्टेट करेल. आईसाहेबांची ऑलरेडी झाली असेल, आणि मग
ईशाच्या नावावरनं माझ्या नावावर रजिस्टर करून घ्यायला मला कितीसा वेळ लागणार आहे. मग सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा फक्त मी एकटा मालक गजा पाटील उर्फ गजेंद्र पाटील. उद्याचा निकाल काहीही लागला तरी मी आपल्यातले संबंध खराब होऊ देणार नाही. तुम्हीही होऊ देऊ नका. आपण दोघी मिळून गाव सांभाळूया. एकतर तुम्ही नाहीतर आम्ही. आम्हीच जिंकणार आणि आम्हीच सरपंच होणार. आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.